नमस्कार, मी सुषमा फडके. कोचरेकर मास्टर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आपण मराठीतून चांगले इंग्लिश शिकतो आहोत, शुद्ध इंग्लिश शिकण्याचा प्रयत्न करत आहोत. आज आपण या भागात इन द एंड आणि ॲट द एंड याचा वापर कसा करायचा, कधी करायचा, हे शिक्षण घेणार आहोत. आपण बऱ्याच वेळेला माहीत नसताना इन द एंड कुठे वापरतो, ॲट द एंड कुठे वापरतो हे आपल्यालाच माहीत नसतं. म्हणजे आपण बोलत जातो आणि बोलता बोलता नको तिथे ॲट द एंड वापरतो, नको तिथे इन द एंड वापरतो आणि आपल्याला असं वाटत असतं की ह्या दोन्हीचा अर्थ खरं तर सारखाच आहे. पण तसं नाहीये. इन द एंड हे काही ठराविक वेळेला विशिष्ट ठिकाणी वापरायचं असतं आणि ॲट द एंड हे ठराविक ठिकाणी वापरायचं असतं. मग केव्हा वापरायचं असतं इन द एंड आणि ॲट द एंड? चला तर मग बघूया. पहिल्यांदा मी लिहिलेलं वाचते. एखाद्या गोष्टीचा परिणाम म्हणून किंवा सरते शेवटी अशा अर्थी जेव्हा आपण वापरतो तेव्हा इन द एंड हा शब्द वापरायचा. फोड करून उदाहरणासहित आपण पुढे जाऊच. तत्पूर्वी एखाद्या गोष्टीचा परिणाम म्हणून किंवा सरते शेवटी याचा अर्थ काय? तर जेव्हा वैचारिक कृती घडते, आपण विचारपूर्वक काहीतरी काम करून निर्णय घेतो किंवा सायकोलॉजिकल पातळीवर, वैचारिक पातळीवर जेव्हा एखादी गोष्ट घडत असते, त्या गोष्टीचा परिणाम म्हणून फलश्रुती होते, तेव्हा इन द एंड वापरायचा. म्हणजे कसं? तर पहिलं उदाहरण आपण वाचूया. Satish cheated us and in the end we lost everything. अर्थ काय तो पहिल्यांदा समजून घ्या. सतीशने आम्हाला फसवलं आणि त्याचा परिणाम काय झाला तर आम्ही सगळं गमावून बसलो. जसं मी तुम्हाला सांगितलं की एखाद्या गोष्टीचा परिणाम म्हणून जेव्हा वापरायचं असतं तेव्हा इन द एंड वापरायचं. इथे काय क्रिया घडली तर सतीशने आपल्याला फसवलं आणि म्हणून आम्ही हातातलं सगळं गमावलं, हा परिणाम झाला. म्हणून परिणाम दाखवायच्या वेळेला इन द एंड हा शब्द वापरलाय. सतीश चीटेड अस ॲट द एंड नाही, परिणाम आहे तेव्हा इन द एंड वापरायचा. इन द एंड वी लॉस्ट एव्हरीथिंग. दुसरं उदाहरण घेऊया. वेअर डिड यू डिसाइड टू गो इन द एंड? तुम्ही शेवटी नक्की कुठे जायचं ठरवलंय? ह्याच्यातही विचार आहे. विचार कसा आहे की मी महाबळेश्वरला जाणारे, माथेरानला जाणारे, दिल्लीला जाणारे, भोपाळला जाणारे, नैनितालला जाणारे, माहिती नाही, चर्चा खूप केली, पण प्रत्यक्षात मी विचारते की शेवटी तुम्ही कुठे जायचं ठरवलं? ह्याच्यात वैचारिक आहेत गोष्टी, घडलेल्या नाहीत. म्हणून आपण विचारतोय व्हेअर डिड यू डिसाइड टू गो इन द एंड, नॉट ॲट द एंड. इन द एंड विचार केल्यानंतर मी असं ठरवलं की आता आपण महाबळेश्वरला जावं, बाकीच्या ठिकाणी जाता येणार नाही. तेव्हा हा प्रश्न विचारताना हा परिणाम आहे. विचार करून झाला, अनेक ठिकाणांची चर्चा करून झाली आणि शेवटी मी असं ठरवलं की मी माथेरानला जाणार आहे. तर विचाराचा परिणाम काय आहे? Where did you decided to go in the end? तिथे इन द एंड वापरला. पुढचं बघूया. We studied hard. In the end we passed the exam. अर्थ काय? अगदी साधा आहे, कळलं असेल तुम्हाला की we studied hard. आम्ही खूप चांगला अभ्यास केला, खूप मेहनत करून अभ्यास केला. इन द एंड वी पास द एक्झाम. परिणाम काय झाला चांगल्या अभ्यासाचा? जो व्हायला पाहिजे तोच, की आम्ही एक्झाम, परीक्षा चांगल्या पद्धतीने पास केली. हा परिणाम झाला आणि त्याचं कारण काय होतं तर आम्ही चांगला अभ्यास केला. सो परिणाम दर्शवताना इन द एंड वापरायचं, हे आपलं तत्व आहे, हे लक्षात ठेवा. इथे ॲट द एंड वापरायचं नाही. वी स्टडीड हार्ड आणि सो इन द एंड वी पास द एक्झाम. परिणाम हा झाला. चौथं वाक्य बघूया. हे अशासाठी लिहिलेलं आहे की दरवेळेला इन द एंड वाक्याच्या मध्येच झालेलं पाहिजे असं नाही. इन द एंड वाक्य सुरू पण होऊ शकतं. इन द एंड शी डिसाइडेड टू बाय अ सिल्क साडी.
इथे इन द एंडने वाक्याची सुरुवात झालेली आहे. म्हणजे परत लक्षात ठेवा की असा काही फॉर्मॅट नाहीये की इन द एंड नेहमी वाक्याच्या मध्येच असलं पाहिजे. वाक्याच्या सुरुवातीला पण घालू शकतो. परत इथे जे मी आतापर्यंत सांगितलं तेच, इन द एंड शी डिसाइडेड टू बाय अ सिल्क साडी. तिने बऱ्याच साड्या बघितल्या, ड्रेस मटेरियल बघितलं असेल, चादरी बघितल्या असतील, अजून काही बघितलं असेल. इन द एंड परिणाम काय झाला? इन द एंड शी डिसाइडेड टू बाय अ सिल्क साडी. परिणाम भरपूर वस्तू बघून वैचारिकरित्या तिने परिणाम काय झाला, तिने काय विचार केला, तर शी डिसाइडेड टू बाय अ सिल्क साडी. सो परिणामकारक गोष्टी जेव्हा आपण सांगतो तेव्हा इन द एंड वापरायचं. आता आपण ऍट द एंड कडे वळूया. ऍट द एंड तर महिना किंवा भौगोलिक स्थान अशा ज्या गोष्टी दाखवतो तेव्हा ऍट द एंड. आता यातला फरक काय? भौगोलिक स्थान किंवा एखाद्या महिन्याच्या शेवटी किंवा जे लिहिलंय की एखाद्या कथेचा शेवट, तर तो दृश्य असतो, तो आपल्याला दिसतो, कळतो, आपण बघू शकतो, आपण स्पर्श करू शकतो, अशाही त्या गोष्टी असतात. इथे मी तुम्हाला सांगितलं इन द एंड हे वैचारिक पातळीवर केल्यानंतर होतं. आता बघूया उदाहरण. त्याचा अर्थ तुम्हाला जास्ती स्पष्ट होईल या उदाहरणांमधनं. हे वाक्य आहे, देयर इज अ बार्बर शॉप ऍट द एंड ऑफ धिस लेन. म्हणजे न्हाव्याचं दुकान कुठे आहे? तर रस्त्याच्या शेवटी, ह्या गल्लीच्या शेवटी न्हाव्याचं दुकान आहे. स्पेसिफिक विशिष्ट पद्धतीने एखादी गोष्ट आपण दाखवतो, सांगतो, तेव्हा ऍट द एंड वापरायचं. इथे विचार नाही. तुम्हाला कोणी विचार करायला सांगत नाही की न्हाव्याचं दुकान कुठे आहे बरं? न्हाव्याचं दुकान गल्लीच्या शेवटी आहे. स्पेसिफिक उत्तर आहे जे आपल्याला दिसतं आहे, जिथं स्पर्श होऊ शकतो, दिसतं, अशा गोष्टी वेळेला ऍट द एंड. दुसरं उदाहरण काय आहे? डू पे युअर बिल्स ऍट द एंड ऑफ द मंथ. म्हणजे काय? महिन्याच्या शेवटी सर्व बिलं भरत जा, असा ह्या वाक्याचा अर्थ. महिन्याच्या शेवटी बिलं भरा असं क्लिअर स्वच्छ शब्दात स्पष्ट सांगितलेलं आहे. इथे विचार करायला कुठेही जागा नाही. आपण महिन्याच्या सुरुवातीला कोणतंही बिल भरत नाही. लाईटचं बिल महिना संपल्यावर भरतो, बायकांना पगार महिना संपल्यावर देतो. सो सगळी बिलं, किराणा मालाचं बिल महिना संपल्यावर देतो, सगळी बिलं महिन्याच्या शेवटी भरत जा. इथे इन द एंड येऊच शकत नाही, कारण इथे विचार नाही, इथे सांगितलेलं आहे. हा परिणाम नाहीये. तिसरं वाक्य, भूषण स्किप टू थँक हिज सिनियर ऍट द एंड ऑफ हिज लेटर. ह्याचा अर्थ काय ह्या वाक्याचा? तर भूषणनी त्याच्या सिनियरला म्हणजे ज्येष्ठांना पत्र लिहिलं आणि त्या पत्रात तो त्यांचे धन्यवाद द्यायला त्यांना विसरला. आता पत्र म्हटल्यावर तुम्हाला पत्राचा फॉर्मॅट माहितीये, आपण मायना लिहितो, त्याच्या खाली कळावे, लोभ असावा, अशी आपली पत्र लिहायची जी पद्धत आहे, त्याच्यात आपण नेहमी त्याने जेव्हा आपण ऑफिशियल लेटर्स म्हणजे कामाच्या स्वरूपातली पत्र लिहितो तेव्हा आपण आधीच धन्यवाद देतो की माझं काम केल्याबद्दल धन्यवाद. हे धन्यवाद देणं हे वैचारिक नाही, ही एक पद्धत आहे आणि ती पद्धत त्याने करायला पाहिजे होती. तर इथे तो धन्यवाद द्यायचा आपल्या ज्येष्ठाला विसरलेला आहे, असं या वाक्यातून आपल्याला सांगायचं आहे. अशा वेळेला ही वैचारिक गोष्ट नसून ही दृश्य स्वरूपात घडलेली गोष्ट जी व्हायला हवी होती ती केलेली नाही, म्हणून ऍट द एंड ऑफ द लेटर. लेटर आपल्याला दिसतं, भूषणने पत्र लिहिलेलं दिसतं आणि तिथे हे लिहायला हवं होतं असं सांगितलेलं आहे. शेवटचं वाक्य आहे, व्हॉट हॅपन at the end of the movie or drama or cinema. सिनेमाच्या शेवटी, नाटकाच्या शेवटी काय झालं? at the end of the movie. सिनेमा संपल्यानंतर, नाटक संपल्यानंतर, याचा अर्थ ते नाटक संपल्यावर जे काय घडलं ते आपण सांगू शकतो, दिसू शकतं, त्याच्यासाठी at the end वापरायचा. इन द एंड केव्हा वापरतो? जेव्हा परिणाम असतो, वैचारिक दृष्ट्या केलेला विचार करून केलेली गोष्ट असते. इथे
ड्रामा जो काही केलेला आहे तो विचार करून केलेला आहे, पण त्याचा शेवट ठरलेला आहे, त्याचा शेवट बदलणार नाहीये. विचार करून एखादी कृती किंवा एखादी गोष्ट बदलू शकते. जसं इथे आहे की इन द एंड शी डिसाइडेड टू बाय अ सिल्क साडी. आय मे से दॅट इन द एंड आय डिसाइडेड टू बाय अ बेडशीट, असं होऊ शकतं. सो म्हणून इथे इन द एंड वापरायचं आणि इथे ऍट द एंड वापरायचं की नाटकाचा शेवट काय झाला, कथानकाचा शेवट काय झाला. पुन्हा एकदा मी सांगते की ज्या गोष्टी नक्की आहेत, ज्या गोष्टी दृश्य स्वरूपात मूर्त स्वरूपात आहेत, ज्या आपल्याला दाखवता येतात, ज्या सांगता येतात, ज्या बोलता येतात, अशा वेळेला ऍट द एंड वापरायचं. परंतु जेव्हा परिणाम असतो, जेव्हा विचार करून केलेली कृती असते, तेव्हा इन द एंड वापरायचं. मला माहिती आहे की आपण बोलताना कुठेही पटकन इन द एंड वापरतो, ऍट द एंड वापरतो, पण विद्यार्थ्यांनो आता लक्षात ठेवा की परत एकदा सांगते, एखाद्याचा परिणाम म्हणून जेव्हा वापरतो तेव्हा इन द एंड वापरायचं, आणि जेव्हा भौगोलिक परिस्थिती, काही दृश्य स्वरूपात मूर्त स्वरूपात सांगायच्या गोष्टी असतात तेव्हा ऍट द एंड वापरायचं. मला वाटतं तुम्हाला हे कळलं असेल. पण हे समजावताना मी जे काही उदाहरणं दिली, मी जे काही समजावलं, सांगितलं, स्पष्ट केलं, त्याचीही नोंद आपल्या वहीत घ्या. ह्या सगळ्याचा एकत्रित अभ्यास करा. मला अशी खात्री आहे की पुढच्या वेळेला बोलताना तुम्ही इन द एंड केव्हा आणि ऍट द एंड केव्हा हे विचार करून बोलाल. विचार करताना इन द एंड वापरायचं. लक्षात आहे ना तुमच्या? धन्यवाद.